नमस्कार, मी विशाल पाटील। लोकशाही म्हणजे फक्त निवडणूक नसते, तर ती लोकांच्या विश्वासाची, अधिकारांशी आणि एकमेकांशी जोडलेल्या नात्यांची गोष्ट असते। आणि मतदार यादी ही त्याचाच पाया आहे। आपल्या नावाची नोंद त्या यादीमध्ये असणं म्हणजे आपण समाजाच्या निर्णय प्रक्रियेमध्ये भाग घेऊ शकतो। मात्र नावच जर यादीतून गायब झालं तर आपलं अस्तित्व हरवल्याची भावना त्या माणसाच्या मनात येऊ शकते। मतदाराचं नाव कधी तांत्रिक चुका, कधी बदल, तर कधी इतर कारणांमुळे वगळलं जाऊ शकतं। मात्र हा फक्त तांत्रिक प्रश्न राहत नाही। एखाद्या तरुणाला पहिल्यांदा मतदान करायचं असेल आणि नाव नसेल तर त्याचा विश्वास ढळतो ना। तर दुसरीकडे वृद्धांनी आयुष्यभर मतदान करून जो सहभाग जपलाय तो एका क्षणात तुटतो। नाव यादीत नसणं म्हणजे माणसाच्या मी या व्यवस्थेत आहे या भावनेवर प्रश्नचिन्ह, अशी प्रश्नचिन्ह लोकशाहीसाठी धोकादायक अशांतता निर्माण करत असतात। कारण मतदान हे फक्त बोटावरची शाई नव्हे, तर नागरिकत्वाचा प्रत्यक्ष पुरावा देखील आहे। आणि याच पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनी गंभीर स्वरूपाचे आरोप करत दोन मतदारसंघामध्ये मत गैरमार्गाने मत वगळल्याचा दावा केला। त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे। याच महत्त्वाच्या मुद्द्यावरती आपण चर्चा करणार आहोत आजच्या न्यूज प्लॅनेटमध्ये। राहुल गांधी यांनी निवडणूक आयोग आणि भाजपवर गंभीर स्वरूपाचे आरोप केलेले आहेत। अनेक मतदारांची नावं मतदार यादीतून काढून टाकण्याचा कट रचला जात असल्याचा दावा त्यांनी केलाय। लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेमध्ये पुन्हा एकदा निवडणूक प्रक्रियेवरती प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय। निवडणूक आयोग पद्धतशीरपणे अनेक मतदारांची नावं मतदार यादीतून हटवत असून हा प्रकार वोट चोरी नसून वोट डिलीट करण्याचा प्रयत्न आहे, असं राहुल गांधींनी म्हटलं आहे। कर्नाटकमधील आलंद विधानसभा मतदारसंघामधील एकूण 6018 मतदारांची नावं हटवण्यात आलेली असून महाराष्ट्राच्या राजुरामध्ये 6850 बनावट नावांचा समावेश करण्यात आल्याचा दावा राहुल गांधी करतात। तसंच माझ्याकडे सबळ पुरावे आहेत, मी कोणत्याही पुराव्याशिवाय बोलत नाही, असं देखील राहुल गांधींचं म्हणणं आहे। पत्रकार परिषदेमध्ये राहुल गांधींनी केलेले गंभीर आरोप अगदी सुरुवातीला आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून समजावून घेणार आहोत की राहुल गांधींचे नेमके आरोप काय म्हणतात ते। तर राहुल गांधींच्या आरोपानुसार कर्नाटकमधील आलंद विधानसभा मतदारसंघात 6018 मतदार हे डिलीट करण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे। कर्नाटक बाहेरील मोबाईल नंबर सॉफ्टवेअर वापरून ही कारवाई करण्यात आल्याचा देखील ते दावा करतात। आरोपांमध्ये आणखी एक महत्त्वाचा आरोप आहे, काँग्रेसच्या मतदारांना लक्ष्य करण्यात आलेला आहे। तर पहिल्या मतदाराच्या नावानं अर्ज करत इतरांची नावं यादीतून थेट डिलीट करण्यात आलेली आहे। कॉल सेंटर मार्फत काम केल्याचा आरोपही करण्यात आलाय। राहुल गांधी आणखी एक आरोप करतात की यादीतून मतदारांची नावं कोण डिलीट करतंय हे निवडणूक आयोगाला माहिती असल्याचा देखील ते दावा करतात। मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांकडून वोट चोरांचं रक्षण केल्याचा गंभीर आरोप राहुल गांधी करतात। तर सीआयडीनं मागितलेली तांत्रिक माहिती न देता आयोगाकडून केवळ टाळाटाळ केली जात असल्याचंही ते म्हणतात। बरं, महाराष्ट्राच्या राजुरामध्ये 6850 फेक नावं समाविष्ट असल्याचं देखील राहुल गांधी म्हणतात। तर महाराष्ट्रासह कर्नाटक, हरियाणा, उत्तर प्रदेशातही मतदारांची फेरफार केल्याचा आरोप ते करतात। तर आठवडाभरामध्ये माहिती द्या, अन्यथा आयोगच मतचोरांना वाचवत असल्याचं सिद्ध होईल, असा थेट त्यांनी आरोप यावेळेला केलेला आहे। बरं, राहुल गांधींच्या या आरोपांनंतर निवडणूक आयोगाचंही स्पष्टीकरण समोर आलं। आयोगानं राहुल गांधींनी केलेले सर्व आरोप फेटाळून लावलेले आहेत आणि त्यामुळे दुसरी बाजू समजून घेणंही तितकंच गरजेचं आहे। निवडणूक आयोगानं नेमकं काय स्पष्ट केलेलं आहे ते देखील आपण या आरोपांनंतर जाणून घेणार आहोत की काय स्पष्टीकरण निवडणूक आयोग या आरोपांसंदर्भात देत आहे। तर
एका बाजूला अतिशय महत्त्वाचं म्हणजे गंभीर स्वरूपाचे केलेले आरोप तर आपण आतापर्यंत बघितले होते, मात्र स्पष्टीकरण निवडणूक आयोगाचं काय? राहुल गांधी यांनी केलेले आरोप हे खोटे आहेत, मत ऑनलाईन हटवता येत नाही. 2023 मध्ये आनंदमध्ये अयशस्वी प्रयत्न झाल्याचं निवडणूक आयोगाचं म्हणणं आहे. त्या आनंद प्रकरणी आयोगाकडूनच चौकशीसाठी FIR दाखल असल्याचं देखील निवडणूक आयोग स्पष्टीकरण देताना म्हणतं. 2018ला आनंदमधून भाजपचे गुट्टेदार तर 2023 मध्ये काँग्रेसचे BR पाटील विजयी झाल्याची देखील तफावत त्यांनी दाखवून दिलेली आहे की दोन्ही पक्षाचे नेते या ठिकाणी निवडणूक लढले आणि जिंकले. तर निवडणूक आयोगानं तर राहुल गांधींचे दावे खोडून काढलेले आहेत. मात्र पत्रकार परिषदेमध्ये राहुल गांधींनी महाराष्ट्रातील ज्या राजुरा मतदारसंघाचा उल्लेख केला तो चंद्रपूर जिल्ह्यामधील एक अतिशय महत्त्वाचा भाग आहे. राजुरा हा मतदारसंघ अनुसूचित जमातीसाठी आरक्षित असून त्या ठिकाणची मतदार संख्या आणि इतर माहिती देखील आपण कार्यक्रमाच्या अगदी सुरुवातीला जाणून घेऊयात. तर राजुरा चंद्रपूर मधला एक अतिशय महत्त्वाचा मतदारसंघ, त्यामध्ये नोंदणीकृत मतदारांची आकडेवारी पाहिली तर ती आहे 3,15,073. त्यानंतर 1,59,821 हे पुरुष मतदार त्या ठिकाणी आहेत. तर महिला मतदारांची संख्या देखील लक्षणीय आहे, 1,55,252. मतदान केंद्रांचा आकडा आहे त्या ठिकाणचा तो म्हणजे 344 मतदार संख्या, म्हणजे मतदान केंद्रांपैकी असलेले मतदार कोण कोण आहेत ते आपण यावेळेला पाहिलं. तर दुसरीकडे राजुरा विधानसभा मतदारसंघामधील मतदार संख्या आणि मतदान केंद्रांची माहिती घेतल्यानंतर आता गेल्या काही वेळातील या ठिकाणांच्या निकालांचा देखील अगदी थोडक्यामध्ये आपण आढावा घेणार आहोत. तर निकाल यापूर्वी त्या ठिकाणी काय काय लागलेले आहेत त्यावर एक नजर. तर निकाल नेमके काय सांगतात? राजुरा विधानसभा निकाल हा 2014 सालचा. त्या ठिकाणी विजयी कोण झालेले आहेत? भाजपचे संजय धोटे. त्यांची लढत होती काँग्रेसचे सुभाष धोटे यांच्याबरोबर. आणि मतांमधली तफावत जर आपण पाहिली 2014 साली एकूण मतं होती भाजपचे ज्यावेळेला संजय धोटे निवडून आले त्यावेळेला 66,223 आणि सुभाष धोटे यांना 63,945 मतं. भाजप विरुद्ध काँग्रेस अशा प्रकारचा लढा आपण त्या ठिकाणी पाहिला. 2019 मध्ये त्यावेळेला काँग्रेसनं त्या ठिकाणची जागा राखलेली होती. काँग्रेसचे सुभाष धोटे विजयी झाले आणि वामनराव चटप जे स्वतंत्र भारत पक्षाचे होते त्यांच्या समोर ही लढत 2019 साली झालेली होती. एकूणच मतं 60,228 मिळवत विजयी उमेदवार ठरले होते काँग्रेसचे सुभाष धोटे. म्हणजे यापूर्वी भाजपची एक वेळेला सत्ता, दुसऱ्या वेळेला काँग्रेसची सत्ता. आणि 2024 साली नेमकं काय घडलं तर भाजपचे देवराव भोंगळे त्या ठिकाणी निवडून आलेले आहेत, विजयी झालेले होते. एकूण मतं त्यांना 72,882 मिळालेली आहेत. 2024 मध्ये त्यांनी पराभव केलेला काँग्रेसच्या सुभाष धोटे यांचा. सुभाष धोटेंना मतं होती 69,828. तर राजुरा विधानसभा निकाल कशा प्रकारे लागले आणि कसे बदलत गेले हे आपण पाहिलं. एकूणच काय तर आधी भाजप, मग नंतर काँग्रेस आणि आता पुन्हा एकदा भाजपनं राजुरा मतदारसंघावर विजयाचा झेंडा फडकावलेला आहे. मात्र 2024 मध्ये राजुरातील कमी मताधिक्याच्या पराभवानंतर राहुल गांधी यांनी केलेल्या आजच्या आरोपांमुळे एकच खळबळ उडाली आहे. त्यांच्या या दाव्यांमध्ये कितपत तथ्य आहे आणि राहुल गांधींनी केलेल्या दाव्याप्रमाणे खरंच मतांमध्ये छेडछाड आणि मतदार यादीतील नावांमध्ये फेरफार करणं शक्य आहे का? अशाच महत्त्वाच्या प्रश्नावरती चर्चा करण्यासाठी आज आम्ही आमंत्रित केलेलं आहे राजुरा मतदारसंघातील भाजपचे आमदार देवराज भोंगळे यांना आणि काँग्रेसचे पराभूत उमेदवार सुभाष धोटे देखील आपल्या सोबत आहे. दोन्ही मान्यवरांचं मी यावेळेला चर्चेमध्ये स्वागत करतो. आणि निश्चितच सगळ्यात पहिली सुरुवात जी आहे ते विजयी असलेल्या उमेदवारांकडून म्हणजे देवरामजी. अहो, आजच्या आरोपांनंतर तर तुमच्या विजयावरती प्रश्नचिन्ह उपस्थित केलेलं आहे. तुमचा विजय खरा की मतचोरीचा परिणाम होता? खरं तर काँग्रेस पक्षाला हे नेहमीची सवय आहे. निवडणुकीमध्ये पराभव झालं की त्या पराभवाचं खापर आपल्या संस्थांवर फोडण्याचं काम काँग्रेस पक्ष नेहमी करत आला. राहुल गांधीजींनी यापूर्वी अनेकदा निवडणूक आयोगावर आरोप केले. निवडणूक आयोगाने वेळेवर त्याचं उत्तर सुद्धा दिलं. आणि मधात जेव्हा निवडणूक आयोगानं माननीय राहुल गांधीजींना बोलावलं तेव्हा मात्र त्यांना जाणं सोयीस्करपणे टाळलं. खरं तर हा विजय म्हणजे खरा विजय आहे. मी आपल्याला सांगतो की या महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या निवडणुकीनंतर 6 महिन्यानंतर विधानसभेच्या निवडणुका झाल्या आणि निवडणूक आयोग प्रामुख्याने लक्ष देते की ज्यांना 18 वर्ष होतात ते सर्व लोक मतदानापासून वंचित होऊ नये म्हणून त्यांना संधी दिल्या जाते. स्पेशल ड्राईव्ह निवडणूक आयोगाच्या माध्यमातून घेण्यात येते.
आणि लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये फक्त राजुऱ्यामध्ये मतदार वाढले नाही, तर तुम्ही जर बघितलं की या 6 महिन्यामध्ये आमच्या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये 6 विधानसभे मतदान वाढलं, राजुऱ्यामध्ये 18,000 वाढलं, पण प्रॉपर चंद्रपूर विधानसभेमध्ये 17,000 मतदान वाढलं. आणि मतदान कशामुळे की ज्यांचं वय 18 वर्ष होतं आणि निवडणुकीचा फॉर्म भरेपर्यंत त्या ठिकाणी मतदार नोंदणी करता येते, त्याच्यामुळे जे काही ऍडिशन झालंय ते नॅचरल ग्रोथ मध्ये ऍडिशन झालंय. आता जो माननीय राहुल गांधीजी म्हणतात की 6,850 नावं समाविष्ट करण्यात आले, खरं तर मी आपल्याला सांगतो की हा विषय सर्वात पहिलं आम्हीच त्या ठिकाणी उचलला जेव्हा आमच्या लक्षात आलं की काही लोक त्या ठिकाणी चुकीच्या पद्धतीने मताची नोंदणी करत आहेत. जेव्हा आमच्या लक्षात आली, ऐका ना, ही बाब जेव्हा आमच्या लक्षात आली तेव्हा पहिली रिपोर्ट देण्याचं काम भारतीय जनता पक्षाचे जे आमचे अध्यक्ष आहे गडचिरोली शहरातले अरुण डोळे, हा जो कागद आहे त्यांचा, ही रिसिव्ड कॉपी आहे, ही आम्ही निवडणूक निर्णय अधिकाऱ्याला दिली, सोबतच आम्ही पोलीस स्टेशनला दिली आणि आम्ही मागणी केली की ज्या पद्धतीनं कोणीतरी नावं टाकण्याचा प्रयत्न करत आहे यावर लगेच निवडणूक आयोगाने ते नावं रिजेक्ट केले. म्हणजे ती नावं काही यादीमध्ये चढले नव्हते, ते नावं यादीमध्ये यायच्या आधीच ती नावं काढल्या गेली. म्हणजे राहुल गांधीजी म्हणतात की नावं टाकल्यावर कापण्यात आले, खरं तर त्या प्रोसेसमध्ये होते. याला डिलीट म्हणत नाही तर याला रिजेक्ट म्हणत आहे. आणि खरं तर निवडणूक आयोगानं वारंवार या गोष्टी सांगितल्या. आणि ही बघा, ही माझी कंप्लेंट आहे, ही कंप्लेंट आम्ही केली 21 ऑक्टोबर 2024, म्हणजे निवडणुकीच्या 29 दिवस आधी ही आम्ही तक्रार केली आहे, त्याची रिसिव्ड कॉपी आहे. त्याच्यामुळे या आरोपामध्ये काही तथ्य नाही आहे. खरं तर हा विजय म्हणजे जनतेने जे आम्हाला निवडून दिलं, परंतु नेहमी मात्र काँग्रेस पक्ष ज्या ठिकाणी जिंकतात तेव्हा त्या ठिकाणी सर्व संस्था व्यवस्थित काम करतात, पण काँग्रेसचा पराभव झाला की मग मात्र काँग्रेसला नेहमी त्या ठिकाणी त्या संस्थांवर आरोप करण्यातच त्यांना धन्यता वाटते. बरोबर आहे. काँग्रेसच्या आरोप जे आहेत ते देवरामजी तुम्हाला मान्य नाही, सुभाषजी त्यांच्या बाजूने मांडतात बाजू. सुभाषजी, अहो यंत्रणांवरती आज प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. सुभाषजी, मत चोरी नसल्याचं देवरामजी यांनी देखील स्पष्टीकरण दिलं. खरं तर तक्रार भाजपनंच राजुऱ्यातून केलेली होती, तर मग काय घडलं तुमच्या मतदारसंघामध्ये आज महाराष्ट्राला कळू द्या. सुभाषजी, हे बघा, मी काही आरोप देवराव भोंगळेवर केला नाही. पहिली गोष्ट, माझा देवराव भोंगळे काही मतदार नोंदवत नाही किंवा मतदार वाढवत नाही. माझा आरोप कुठल्या पक्षावर नाही, माझा आरोप निवडणूक आयोगावर आरोप आहे. निवडणूक आयोगाने मी 17/10 मी आपला तक्रार दाखल केली, 17/10 आणि माझ्या तक्रारीनंतर 19/10 यांची तक्रार 21 तारखेस सांगून आली. ते 19/10 राजुऱ्याच्या निवडणूक अधिकाऱ्यांनी 6,853 मतं रिजेक्टपणा डिलीट केली आणि राजुरा तहसीलदारांनी FIR नंबर 629 नुसार तहसीलदारांनी राजुऱ्याच्या PI कडे FIR दाखल केला आणि त्याच्या FIR दाखल केल्यानंतर आम्ही सगळे निवडणुकीत लागून गेलो. परंतु जे 6,853 मतांची जेव्हा यादी आम्ही घेतली आता निवडणूक हरल्यानंतर, त्या यादीमध्ये जसं प्रॉपर राजुरा आहे त्या राजुऱ्यामध्ये 3,025 मतं एनरोल केले, गडचिरोलीमध्ये काहीतरी 1600 मतं एनरोल केले, काही खेड्यामध्ये एनरोल केले. त्या गावामध्ये जाऊन चौकशी केली असता ते जे मतं जे एनरोल केले इरोनेटच्या पद्धतीनं, ते कुठलेही मतं त्या गावचे नाही आहे. आम्ही काही भाजपनं चोरी केली की भोंगळेनं चोरी केली असा आमचा आरोपच नाही आहे. आमचा आरोप आहे निवडणूक आयोगावर, निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर, की ज्या प्रकारे त्यांनी हा धंदा केला. त्यांनी आता म्हटलं की बा लोकसभेनंतर विधानसभेमध्ये मतदार वाढतात, जरूर वाढतात, ते स्थानिक असेल तर वाढले पाहिजे ना, असं कोण नाही म्हणते. पण कोणी छत्तीसगडचे लोक येत असेल, कोणी तेलंगणाचे लोक येत असेल आणि वेळेवर धावपळ करून किंवा वेळेवर धांदली करून जर संध्याकाळी 5 वाजता मतदान करत असेल, हे कुठतरी निवडणूक आयोगाचा अपयश आहे ना. बरं, पण निवडणूक आयोग अशा प्रकारे का काम करेल असं आपल्याला वाटतं सुभाषजी? आणि त्यांची कोणावरती राहणार का करेल याचं उत्तर आम्ही जेव्हा कलेक्टरला आणि SP ला किंवा राजुऱ्याच्या निवडणूक अधिकाऱ्याला तक्रार दाखल केली की हे 6,853 मध्ये तुम्ही जे रिजेक्ट केले, मी डिलीट म्हटलं, त्यांनी उमेदवारांनी म्हटलं रिजेक्ट म्हटलं, मी डिलीट म्हटलं. ठीक आहे, डिलीट, पण ते इरोनेटवर मतं आले. ते जर आमची तक्रार नसती तर ते मतं इन्क्लूड झाले असते. म्हणजे ते मतं त्या लोकांनी मतदान केलं असतं. ज्या प्रकारे उर्वरित मतं जे होते 11,368 त्या लोकांनी मतदान केलं असावं.
आम्ही त्याची पण माहिती मागितली. तो निवडणूक आयोग द्यायला तयार नाहीये. आमची तक्रार कोणत्या पक्षाच्या विरोधात नाही, कुठल्या उमेदवाराच्या विरोधात नाही. आमची तक्रार ही निवडणूक आयोगाच्या विरोधामध्ये आहे. निवडणूक आयोग ज्याप्रमाणे राहुल गांधी म्हणतात देवरामजी येतो त्याप्रमाणे तक्रार आहे. दुसरा विषय तुम्हाला सांगतो मी, एक भोंगळे साहेब बरा आहे, ऑनलाईनवर आहे. दुसरा विषय, गडचांदूर शहरामध्ये निवडणुकीच्या रात्री 19 तारखेला 20 तारखेला मतदान होतं. निवडणुकीच्या रात्री बीजेपीचे देवराव भोंगळे, आमचे कार्यकर्ते देवराव भोंगळेचे सगळे लोक FIR मध्ये नोंद आहे. 61 लाख रुपयाची रक्कम पकडली, 61 lakhs. आणि FST पथकानं तिथला PI रिपोर्ट घ्यायला तयार नव्हता, तिथला SP रिपोर्ट घ्यायला तयार नव्हता. शेवटी आमच्या कार्यकर्त्यांनी निवडणूक आयोगाच्या लोकांनी त्यांना तक्रार दाखल केली. त्या तक्रार दाखल केल्यानंतर FSTचं पथक जे असते ते गडचांदूरला आलं आणि त्यांनी 551/224 नुसार गुन्हा नोंदवलेला आहे. 61 लाख रुपये अजूनही गडचांदूरच्या पोलीस स्टेशन जमा आहे आणि इन्कम टॅक्स आणि हे लोक चौकशी करतायत. त्याचा त्यांनी दबाव टाकून त्याचा NC करून घेतलेला आहे. ही वस्तुस्थिती आहे की नाही ती विचारा तुम्ही उमेदवार. उत्तर घेऊया ना देवरामजी यांच्याकडून. देवरामजी, खरं तर 3-4 प्रकारचे गंभीर स्वरूपाचे आरोप की निवडणूक आयोगानं केलेली मतांची त्या ठिकाणची वाढ, दुसरीकडे FIR संदर्भात सुभाषजींनी देखील आपलं स्पष्टीकरण दिलेलं आहे. तिसरा आरोप त्यांचा थेटपणे हाच आहे की लक्ष्मी दर्शनही करण्यात आलं आणि मग त्यामधून हे सगळं काही होताना दिसतंय का? बरं, एका बाजूला सुभाषजी म्हणताय कुठल्या पक्षावरती आपला आरोप नाही, आपला आरोप हा निवडणूक आयोगावरती आहे, मात्र थेट इशारा तर देवरामजी आपल्याकडेच आहे. आवाज गेला. देवरामजी बोला. हा पहिला विषय की माननीय सुभाषजी सांगत आहे की तक्रार त्यांनी केली. अहो, मी विजय उमेदवार आहे, आम्ही सुद्धा तेव्हा तक्रार केली. म्हणजे 21 तारखेला 21 ऑक्टोबरला, आवाज येतो का? 21 ऑक्टोबरला मी तक्रार केली आणि ती तक्रार माझ्यापैकी आहे. तुम्ही तक्रारची कॉपी आहे माझ्यापैकी. आणि दुसरा विषय ऐका ना, आता मला तुम्ही बोलताना मी बोलतो, आता मला पूर्ण माझा मुद्दा पूर्ण करू द्या. मला माझा मुद्दा पूर्ण करू द्या. तुमच्या प्रत्येक मुद्द्यावर येतो ना मी. आयोगाने चोरी केली हे तुम्हाला मान्य आहे ना? आता निवडणूक आयोगाने ते चोरी पकडली. निवडणूक आयोगाने चोरी पकडली. पुरावा कुठे आहे मग? निवडणूक आयोगाने चोरी पकडली. हे बघा, संपूर्ण भागामध्ये जेव्हा ऑनलाईन नोंदणी होत असते, जेव्हा अशी गडबड होत असते, त्यांच्या आम्ही लक्षात आणून दिलं आणि मी विजय उमेदवार आम्ही सुद्धा लक्षात आणून दिलं. आणि निवडणुकीच्या पूर्वी, निवडणुकीच्या 29 दिवस आधी ही चोरी आम्ही सुद्धा त्या ठिकाणी अशा प्रकारची गडबड होत आहे हे आम्ही निवडणूक आयोगाच्या लोकांना सुद्धा आम्ही सुद्धा सांगितलं. आम्ही सुद्धा सांगितलं. आणि मी तर आता माझं सुद्धा या ठिकाणी म्हणणं आहे की ज्यांनी असे बोगस नावे टाकण्याचा प्रयत्न केला त्यांच्यावर कडकातली कडक कारवाई झालीच पाहिजे, ही आमची सुद्धा मागणी आहे या ठिकाणी. आणि दुसरा विषय की जेव्हा FIR जेव्हा नोंदवली तेव्हा सुद्धा धोटे साहेब शांत होते, पण तुम्ही FIR म्हणता, आम्ही सुद्धा त्या ठिकाणी पाठपुरावा केला, जर त्या ठिकाणी तुम्ही सुद्धा शांत राहिले. आणि तिसरा विषय, कंप्लेंटवर FIR नाही आहे तुमच्या कंप्लेंटवर FIR नाही आहे. FIR तहसीलदार बरोबर आहे. आपण जेव्हा निवडणूक आयोगाच्या लक्षात आणून देतो तेव्हा निवडणूक आयोगाचे माणसं तक्रार करतात आणि तेव्हा निवडणुकीचे बोलतो ऐका ना, बोलतो, चिंता करू नका. चारच तुम्ही शांत व्हा ना, तुम्ही ऐकून घ्या पहिलं. तुम्ही बोलताना मी मधात बोललो नाही. आता ऐका. पहिला विषय की आपण जे मतं वाढणार, आता ऐकून घ्या ना. पहिला विषय की आपण जे मतं वाढल्याचं बोलत होते, या संदर्भात मी भारतीय जनता पक्षाचा उमेदवार होतो, आम्ही स्वतः तक्रार केली, त्याची मी तुम्हाला कॉपी दाखवली. दुसरा विषय, तुम्ही म्हणता की आम्ही FIR नोंदवली, मग तुम्ही तेव्हा शांत का बसले? आणि तिसरा विषय, तुम्ही गडचांदूर बद्दल सांगता की 61 लाख रुपये भेटले. माझं आपल्याला ओपन चॅलेंज आहे. अहो, त्या ठिकाणी काय तपास, तुम्ही माहिती घ्या, शोध घ्या. जर माझे पैसे असते माझ्यावर केव्हाच कारवाई झाली असती. ते ज्याचे पैसे होते त्यांनी त्याच्यावर दावा केलाय आणि ते इन्कम टॅक्सनी मान्य सुद्धा केलाय.
म्हणून खोटी माहिती कृपया माध्यमासमोर देऊ नये आणि लोकांना भ्रमित करू नये. आपण या ठिकाणचं लाईव्ह संपल्यानंतर 61 लाख कुणाचे होते या संदर्भात माहिती घ्यावी आणि पुन्हा लागेल तर प्रेसला या, पण कृपया खोटी माहिती त्या ठिकाणी देऊ नका. 61 लाखाबद्दल कुठे देवराव भोंगळेवर आरोप आहे, कुठे देवराव भोंगळेचं FIR मध्ये नाव आहे, हे दाखवा तुम्ही तुमच्यापाशी असेल तर. 61 लाख मी बोलू आता? बोला सुभाषजी. मी बोलू? बोला बोला. 61 लाख रुपयाच्या अगोदर मी राजुऱ्याच्या 6,853 मताच्याबद्दल बोलतो. त्यांनी सांगितलं आपल्याला की त्यांनी कंप्लेंट 21/10 केली. ऐकलं का? आपला आवाज येतोय, बोला ना. आमची तक्रार माननीय SDO साहेबांना 17/10 आम्ही तक्रार केली, 17/10 आणि 19/10 त्यांनी ऍक्शन घेतली. 19/10 ऍक्शन घेतल्यानंतर तक्रार काही FIR मी दाखल नाही केला. तहसीलदाराची तक्रार आहे राजुऱ्याच्या पोलीस स्टेशनला. तहसीलदारांनी तक्रार केल्यानंतर FIR दाखल झाला. FIR दाखल झाल्यानंतर तहसीलदारांनी आम्ही त्याला विनंती केली आहे एनरोल कोणी वोट केले, हा जो इरोनेट पद्धतीने एनरोल केले कोणीतरी अबकडने केले असतील ना, त्याच्यावर तुम्ही काय कारवाई करून आलेले आहे. तर तहसीलदारांनी कलेक्टर सांगितलं की आम्ही निवडणूक आयोगाला पत्र लिहिलेलं आहे, त्यांनी त्याची माहिती दिली पाहिजे. त्यांनी 6 महिने झाले, 8 महिने अजून त्याची माहिती दिली नाही. त्यामुळे आमची शंका वाढली. आम्ही काही देवराव भोंगळेने मतं वाढले म्हणतच नाही आहोत, आम्ही देवराव भोंगळेवर मतचोरीचा आरोप करतच नाही आहोत. हा मतचोरीचा आरोप आम्ही निवडणूक आयोगावर करत आहोत. निवडणूक आयोग पक्षाच्या बाजूने काम करत आहे आणि त्याला वाटते की तो नियुक्त पक्षाचे माणसं निवडून आले पाहिजे. हा आमचा स्पष्ट आरोप आहे. ज्यासाठी राहुल गांधी आरोप करताय तोच आरोप आम्ही राजुरा विधानसभेचा आपल्याला केलाय. हा झाला राजुऱ्याच्या 6,853. दुसरा आरोप आता भोंगळे साहेब म्हणाला की कुठं माझं नाव आहे का. त्यांच्या FIR मध्ये त्यांचं नाव जरी नसलं तर भाजपचे उमेदवार देवराव भोंगळे आणि यांचे कार्यकर्ते असं मेन्शन केलेलं आहे. आणि तो जरी NC झाला असेल तरी चौकशीमध्ये आहे, हे त्यांनी मान्य करावं. बरं, ते मान्य करतील का आणि त्यांच्याकडून आपण सविस्तर उत्तर या संदर्भातला घेणार आहोत. तत्पूर्वी या चर्चेमधून यावेळेला बाहेर पडतात ते म्हणजे काँग्रेसचे पराभूत उमेदवार सुभाष धोटे. मात्र त्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांची उत्तरं मी भाजपचे आमदार देवराज भोंगळे यांच्याकडून घेणारच आहे आणि राजुऱ्यामध्ये काय घडलं होतं त्यांच्याकडून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर आपल्यासोबत यावेळेला जोडले गेलेले ठाकरेंच्या शिवसेनेचे समर्थक जयेश वाणी, भाजपचे प्रवक्ते शिवराय कुलकर्णी, काँग्रेसचे प्रवक्ते बालाजी गाडे पाटील आणि माजी निवडणूक अधिकारी अनंत कळसे या सर्व मान्यवरांबरोबर आपण पुन्हा एकदा चर्चेकडे वळतोय. बालाजी गाडे आपल्याकडे येतो. राहुल गांधींच्या आणखी एका या सनसनाटी आरोपानं निवडणूक प्रक्रियेवरच प्रश्नचिन्ह निर्माण होतं, निवडणूक आयोगावर प्रश्नचिन्ह निर्माण होतं. आज राजुरानं देशाचं लक्ष वेधलं. पुरावे आहेत तर मग कोर्टात कधी जाणार? नाही, सगळ्यात महत्वाचा विषय असा आहे की राहुल गांधींनी देशाचे विरोधी पक्ष नेते म्हणून आतापर्यंत एक विशालजी 3 मुद्दे आहेत. सर्वप्रथम राहुलजींनी या निवडणूक याद्यांमध्ये जो घोटाळा झालेला आहे त्या संदर्भानं पहिल्यांदा लेख लिहिला, त्यानंतर दुसऱ्यांदा पत्रकार परिषद घेतली आणि ही दुसरी त्यांची पत्रकार परिषद आहे. आणि जे काही मांडलं त्याचे सगळं पब्लिक डोमेन म्हणजे PDF मध्ये सगळे पुराव्यानिशी ते मांडलेलं आहे. कुठलंही बेसलेस काही त्यांनी मांडलेलं नाहीये. त्यामुळे जे काही मांडले ते पुराव्यानिशी मांडलेलं आहे. आता हे सगळं टिकवण्याची जबाबदारी ही निवडणूक आयोगाची आहे. कारण निवडणूक आयोगानं देशातल्या 140 कोटी लोकांना उत्तर देणं हे त्यांची जबाबदारी आहे आणि ते देण्यासाठी ते बांधील आहेत. त्यामुळे आम्ही हे आरोप केलेत आणि आरोप सप्रमाण पुराव्यानिशी केलेले आहेत. याच्या पलीकडे जाऊन कर्नाटकच्या CID काय, ही काय खाजगी काँग्रेस पक्षाची यंत्रणा नाहीये, ती सरकारी यंत्रणा आहे. तर कर्नाटकच्या CID 18 पत्र पाठवलेले आहेत की यामध्ये जे डिलेशन झालं किंवा ऍडिशन झालं त्या संदर्भानं कुठल्या IP ऍड्रेसवरनं झालेलं आहे, कुठल्या मोबाईल नंबरवरनं झालेलं आहे, त्यांचं डेस्टिनेशन काय आहे या संदर्भानं माहिती मागवली आणि तब्बल 18 पत्र पाठवले. पण त्याचं उत्तर एकदाही अजूनही निवडणूक आयोगानं दिलेलं आहे. मग नेमकं निवडणूक आयोग एका क्लिकवरती सगळं मिळतं, तर निवडणूक आयोग हे का देत नाहीये? मतं चोरणाऱ्यांना निवडणूक आयोग का पाठीमागे घालतोय हा आमचा सवाल आहे. आणि जर मतं चोरणारे जर पाठीमागे जात आहेत याचा अर्थ देशाच्या संविधानाची
आणि लोकशाहीची हत्या होते, हे राहुलजींचं म्हणणं आहे. आणि काँग्रेस पक्ष कदापि या लोकशाहीची हत्या होऊ देणार नाही आणि निवडणूक आयोगाला हे उत्तर द्यावं लागेल. निवडणूक आयोग कोणाच्या इशाऱ्यावरती करतोय? विशालजी, मला एक मुद्दा इथं नमूद करायचा आहे की हे ज्या मतदारसंघामध्ये डिलिशन झालं, डिलेट झाले, ते कुठले बूथ होते? तर 2019च्या निवडणुकांमध्ये जिथं काँग्रेस पक्षाला बहुतांश मतदान पडलं किंवा लीड आहे त्या ठिकाणावरती हे करण्यात आलं. त्यांनी उदाहरण दिलं, सप्रमाण दिलेलं आहे की गोदाबाई नावाच्या महिलेच्या नावाने त्या ठिकाणावरती 12 लोकांची मतं डिलीट करण्यात आली आणि डिलीट करणारा जो व्यक्ती होता त्याला सुद्धा समोर आणण्यात आलं. त्यानं सांगितलं हे मला माहित नाहीये, त्यांचा व्हिडिओ प्रूफ सहित आणि एक व्यक्ती समोर ठेवलेला आहे. त्यामुळे आता याच्यामध्ये काहीतरी खोटं बोलतायत अशातला विषय नाही. देशाच्या समोर पुराव्यानिशी ठेवलंय. आता निवडणूक आयोगानं राजकारणी प्रवक्त्यांसारखं उत्तर न देता आठवड्याभराच्या आतमध्ये देशाच्या समोर तुम्ही का देत नाहीयेत, का तुम्ही मतचोरांना पाठीमागे घालताय आणि तुम्ही हे भाजपच्या सांगण्यावरून घालताय का? आमचा तर सरळ सरळ आरोप आहे की भाजपच्या सांगण्यावर निवडणूक आयोग मतचोरांना पाठीमागे घालतोय. त्यांनी उत्तर द्यावं. सर, समारोप करतोय की मला हे सांगायचंय की राजूर याचा संदर्भ आता झाला. या अगोदर तिथले आजी माजी दोन्ही आमदार बोलत होते. मला हे सांगायचं की 6850 जे मतदान त्या ठिकाणावरती झालं, भाजपचे आमदार आहेत का रे मला माहिती नाही डिबेटमध्ये आता, तर त्यांनी तक्रार करण्याच्या अगोदर ते म्हणतायत आम्ही केली. तर तिथं जे नव्यानं 12,000 जे काही मतदार झाले, तर हे बोगस मतदान येत आहेत. हे ज्यावेळेस काँग्रेस पक्षाचे धोटे साहेब असतील किंवा तिथले आमची सगळे काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना लक्षात आल्याच्या नंतर निवडणूक आयोगाकडे तक्रारी केल्या. त्याचे पुरावे माझ्याकडे आहेत, ते मी तुम्हाला देऊ शकतो कुठल्या तारखेला केल्या. त्यानंतर निवडणूक आयोगाने मग तहसीलदारांनी दबाव टाकल्यावरती, निवडणूक आयोगानं वगैरे सगळ्या आमच्या काँग्रेस पक्षाने दबाव टाकल्यावर ती तक्रार दाखल करून घेतलेली आहे. त्यातही 6850, उर्वरित 12,000 मतांचं काय? 6 महिन्यामध्ये 18,000 मतदान आले. ज्या मतांची आकडेवारी आपण मागताय किंवा ज्याचं उत्तर मागताय, माझं मत आहे की भाजपकडनं त्याचं उत्तर घेणं आता अत्यंत आवश्यक आहे. मुद्देसूद तुम्ही काही प्रश्न उपस्थित केलेले. शिवराय कुलकर्णी आहेत भाजपकडून यावेळेला. शिवरायजी, तुमच्यावरील विरोधकांच्या या आरोपांनी भाजपच्या थेट सत्तेवरती प्रश्नचिन्ह उपस्थित होतं. बरं, भाजप ही निवडणूक आयोगावरती दबाव टाकून अशा प्रकारचे बदल करत असल्याचा देखील आरोप आज राहुल गांधींनी पर्यायानं काँग्रेसनं केल्याचं पाहायला मिळालं. त्याचबरोबर तांत्रिक गोष्टींचा वापर करण्यात आला जेणेकरून मतदार जे आहे ते यादीतून डिलीट होणं असेल आणि काँग्रेस बहुल, ज्या ठिकाणी काँग्रेसचा विजय झालेला त्या ठिकाणाहूनच हे मतदार जे आहेत ते डिलीट केल्याचा गंभीर आरोप तुमच्यावरती करण्यात येतोय. भाजपचं या संदर्भातलं उत्तर काय? मग निवडणूक आयोगाकडे आपण वळणार आहोतच. शिवरायजी. विशालजी, राहुलजींनी आरोप केले, आरोप करण्याचा त्यांना अधिकार आहे. त्यांनी आरोप केले पाहिजे. विरोधी पक्षामध्ये ते आहेत, त्यामुळे त्यांनी आरोप केले पाहिजे, शंका उपस्थित केल्या पाहिजे. मला या आरोपांबद्दल फार काही वाटत नाही. मला सगळ्यात काय वाटतं माहितीये का, की याच्या मागे जी राहुल गांधींची मानसिकता आहे त्या अत्यंत विकृत अशा मानसिकतेचं ओंगळ दर्शन राहुल गांधी वारंवार करतायत. हे फारच दुर्दैव आहे. या देशामध्ये नेहमी सत्ताधारी विरोधी पक्ष यांच्यामध्ये. विशालजी, मला त्यांना इंटरप्ट करायचं नाहीये. विशालजी, आपण आधी सविस्तर उत्तर घेऊयात. मी पुन्हा येईल बालाजी आपल्याकडे. भाषा नीट वापरा. विकृत मानसिकता बालाजी, मी आपला निरोप पोहोचवतो त्यांच्यापर्यंत. तुम्हाला नसेल बसायचं, बसू नका चर्चेमध्ये. विकृत मानसिकता सांसदीय भाषेतला शब्द आहे. याला काही कोणी शिवीगाळ नाही म्हणत. दिसतंय विकृत द्या किंवा द्या, मध्ये नका बोलू. मी तुमच्यामध्ये बोललो नाही, तुम्ही मध्ये बोलू नका. शिवरायजी, नेहमीची सवय आहे या पद्धतीने. शिवरायजी, बालाजीजी, आपण प्रत्येकाचा या ठिकाणी मान ठेवूयात. प्रत्येक प्रवक्त्याला सविस्तर बोलू दिलं जाणार आहे. शिवरायजी बोला. मी तुम्हाला सांगतो की राहुल गांधी यांनी आपल्या विकृत मानसिकतेचं अत्यंत ओंगळ दर्शन आणि त्यांच्या मनामध्ये काय शिस्त आहे हे क्रमाक्रमाने ते सिद्ध करत चालले आहे. सगळ्यात पहिले आपल्या भाषणामध्ये ते म्हणाले की नरेंद्र मोदी नामक प्रधानमंत्री जो बैठा है उसको देश के युवा, देश की जनता डंडे डंडे से पिटेंगे, चौक चौक में पिटेंगे. मला सांगा, या देशाच्या प्रधानमंत्र्याला लोक मारतील या तऱ्हेची भाषा कधीतरी या देशातल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानानंतर आणि या प्रगल्भ लोकशाहीनंतर अशी भाषा कोणी वापरली आहे का? ती राहुल गांधींनी वापरली. आता दंडदंडीने कसे मारतील? तर मग ज्या व्यवस्था आहेत त्या व्यवस्थांच्या विरुद्ध आज तिथे तुम्ही एक कोणीतरी बाई आणली, एक कोणीतरी माणूस आणला. आता तुम्ही राजुऱ्याचं इथे विश्लेषण दाखवलं. या राजुऱ्याच्या विश्लेषणामध्ये मत वाढले 6,000. दोघांमधला डिफरन्स 3,000 आहे.
यापूर्वी जेव्हा काँग्रेस पराभूत झाली तेव्हाही 2.5-3,000चा डिफरन्स आहे. जेव्हा काँग्रेस विजयी झाली तेव्हाही 2.5-3,000चा डिफरन्स आहे. आता मतं वाढले तर भाजपची मतं वाढली आणि काँग्रेसची मतं वाढलेली आहे. त्याच्यामुळे याचा नीट अभ्यास केला पाहिजे. तुमचा जो आरोप तुम्ही आरोप करताय, तुमचे जो पुरावे आहे आणि पुरावे म्हणून तुम्ही जनतेच्या समोर पत्रकारांच्या समोर काही माणसं उभे करता आणि तुम्ही त्याच्यावरतून म्हणता की माझं काम नाही आहे लोकशाही वाचवणं, माझं काम विरोधी पक्षाचं आहे, माझं काम आरोप करण्याचं आहे, मी आरोप करेन. तुमच्याजवळ एवढे पुरावे आहे, हे पुरावे या पद्धतीने उभे करून राजक माजवण्यापेक्षा, एक व्यवस्थांवर प्रश्नचिन्ह उभं करण्यापेक्षा एक वेळा कोर्टामध्ये जाऊन सिद्ध करा. राहिला दुसरा भाग की सीआयडी, आता कर्नाटकचं गव्हर्नमेंट काँग्रेसचं आहे, तर सीआयडी काही पार्टीची व्यवस्था नाही आहे. कसे पोपटासारखे बोलतात काँग्रेसचे प्रवक्ते, सीआयडी काँग्रेसची. अहो सीआयडी तुमची नाही आहे, सीआयडी स्वतंत्रच आहे. तसंच निवडणूक आयोग स्वतंत्र आहे. 2 वर्षापूर्वी निवडणूक आयोगाने उत्तर दिलं, त्याचे उत्तर आज त्यांनी सगळ्या पत्रकारांना दिलेले आहे. आपणही अपडेट राहायला पाहिजे की राहुल गांधी म्हणतात ते खरं आणि बाकीचे म्हणतात ते खोटं, असं काही होत नसतं. जसं हे म्हणतात ना की सीआयडीने पत्र लिहिलं होतं, तर सीआयडीला निवडणूक आयोगाने उत्तर दिलं होतं. आणखीन एक विषय याच्यातला सगळ्यात महत्वाची कडी जर आळंद मधली कोणती असेल तर आळंद मधली कडी महत्वाची ही आहे की सीआयडीने स्वतः तिथे एफआयआर दाखल केलेला आहे, स्वतः एफआयआर दाखल केला. त्याच्यामुळे राहुल गांधींची जी मानसिकता आहे ती या देशामध्ये अराजक उभं करण्याची आहे. इथल्या व्यवस्थांवरचा लोकांचा विश्वास उडाला पाहिजे, इथल्या सरकारवरचा विश्वास उडाला पाहिजे, जाती जातींमध्ये भांडणं लागले पाहिजे, जातींची मतं कापली, दलितांची कापली, ओबीसीची कापली. त्या डाटा 6,000 मतांचा का देत नाही? एक व्यक्ती का समोर आणता, का कोर्टामध्ये जात नाही? निवडणूक आयोगाने तुम्हाला ऍफिडेव्हिट मागितलं, तुम्ही ऍफिडेव्हिट का देत नाही? हे प्रश्न आहे. आणि बरं, ऍफिडेव्हिट संदर्भामध्ये बालाजी गाडे यांच्याकडून मी सविस्तर उत्तर घेणार आहे. मात्र तत्पूर्वी आपल्यासोबत अनंत कळसे सर देखील आहेत आणि जयेश वाणी सर देखील आहेत. यांच्याबरोबरही आपण चर्चा करणार आहोत. अनंत सर, मला आपल्याकडून जाणून घ्यायला आवडेल, मतचोरीचा विरोधकांचा आरोप, तर विजयावेळी आम्हाला दिलेल्या जनतेचा कौल, काय नेमके पुरावे लागतात अशा आरोपांवेळी निर्दोषत्व सादर करण्यासाठी, आणि पुन्हा एकदा निवडणूक आयोगच यामध्ये केंद्रस्थानी असल्याचं दिसतं. अनंत कळसे सर, मतचोरीचा विरोधकांचा आरोप आहे, तर विजयावेळी आम्हाला दिलेला जनतेचा कौल, काय पुरावे लागतात अशा वेळेला, ज्यावेळेला आरोप होतात आणि थेट निवडणूक आयोगावरती प्रश्नचिन्ह उपस्थित राहतं, निर्दोषत्व सादर करण्यासाठी लागणारे पुरावे? यामध्ये एक स्पष्ट आहे की निवडणूक आयोग एक स्वायत्त संस्था आहे आणि 1952 पासून घटनेमध्ये तरतूद असल्याप्रमाणे ती कार्य करत आहे. यामध्ये आता माझ्याकडे पत्रकार परिषदेचं जे वृत्त आहे त्यामध्ये विरोधी पक्षनेते लोकसभेतील राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेऊन महाराष्ट्रातील राजुरा विधानसभा मतदारसंघात काहीतरी मतचोरीचे आणि आरोप केले आणि पुरावे सुद्धा सादर केले आणि काहीतरी 6,850 नवीन नावे भरली गेली असं काहीतरी ते ॲलिगेशन आहे. आणि हा निकाल वगैरे सगळ्यांना आपल्याला आहे, सोबतच आहे. पण यामध्ये जो मुख्य आरोप दिसतोय त्यामध्ये असं म्हटलंय की पुरावे सादर केलेले आहेत, हजारो नावे वगळण्यात आली, नवीन वाढवण्यात आली आणि मताची चोरी फिरी हे जे काही आहे आणि सगळे त्यांनी विधानसभेचे निकालही दिलेले आहेत. आणि राजुरा मतदारसंघाचे माजी आमदार आणि काँग्रेसचे पराभूत उमेदवार यांनी ही पत्रकार परिषद घेतली होती आणि बोगस मतदान नोंद. पण यामध्ये मला असं म्हणायचं की हे जे याचे पुरावे सादर केलेले आहेत निवडणूक आयोगाकडे किंवा तिथले निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे, तर हे पुरावे जर सादर केले असतील तर कुठल्याही संस्थात्मक रचनेचे किंवा संस्थाची जबाबदारी असते की त्यांनी जर पुराव्याच्या अनुषंगाने त्याची तपासणी करून तो त्याच्यातला काहीतरी अहवाल दिला पाहिजे किंवा निष्कर्ष दिले पाहिजे. समजा निवडणूक आयोगाकडे एवढी मोठी यंत्रणा नसते, तपासणी करा, पुरावे शोधून काढा किंवा त्याच्यात कसे काय पुरावे ते नोंदणी केली गेली ते बघा, मतदार याद्या तपासा, ही सगळी यंत्रणा निवडणूक आयोगाकडे तपासणीसाठी नॉर्मली नसते. आणि मी सुद्धा निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून गेले 40 एक वर्ष त्या विधिमंडळामध्ये काम केलंय. तर आम्ही अशा वेळेस काय करतो की जे शासनाची जी यंत्रणा असते त्यांच्याकडे हे सर्व पुरावे सादर केले जातात आणि त्यांना एक डायरेक्टिव्ह दिले जातात यंत्रणेला, शासनाची यंत्रणा, सीबीआय असो, सीआयडी असो, जी कोणती यंत्रणा असेल ती, आणि त्यांच्या मार्फत जो अहवाल येईल त्या अहवालाची मग छाननी करून त्याचा निष्कर्ष जनतेसमोर किंवा ज्यांनी तक्रार केली त्याला पाठवला जातो. अशा प्रकारची ही कार्यपद्धती आहे.
आणि जर मतदार यांनी बोगस नोंदणी केली असेल तर त्याचे सगळे पुरावे वगैरे जे आहेत ते कलेक्टर ऑफिसमध्ये किंवा संबंधित तहसील कार्यालयात निश्चित अवेलेबल असतात. कारण निवडणुकीचं कामकाज त्याच्या मार्फत ते हाताळलं जातं. चीफ इलेक्टोरल ऑफिसर जे महाराष्ट्राचे आहे, मंत्रालयामध्ये त्यांचं असतात ते, त्यांच्या आधिपत्याखाली संपूर्ण यंत्रणा कामकाज करते, कलेक्टर, कमिशनर किंवा तहसीलदार वगैरे वगैरे. तर त्यामार्फत ते करता येईल असं मला वाटतं. जर पुरावे असतील तर या पुराव्याची छाननी आणि चौकशी झाली पाहिजे. बरं, पुरावे असल्याचं काँग्रेस सातत्यानं सांगते, त्यांची बाजू आपल्याला जाणून घ्यायचीच आहे. जयेश वाणी, स्थानिकच्या निवडणुका अगदी तोंडावर आहेत, खरं तर आरोप होत आहेत, पुरावे असल्याचं म्हटलं जात आहे, तपास कधी, हा तुमच्या पक्षाला देखील त्या ठिकाणी प्रश्न पडतो का? नाही, तपास कोणी करायचा आहे? मला एकंदर आत्ताचं जे चित्र आहे, राहुल गांधींची मागची पत्रकार परिषद, त्याच्यावरती आलेलं इलेक्शन कमिशनचं उत्तर आणि आताचं उत्तर इलेक्शन कमिशनचं जे फक्त ते फुल्या मारून सांगतंय रॉंग इन्फॉर्मेशन वगैरे, ते बघून ना मला तो मुन्नाभाई चित्रपटातला डायलॉग आठवला की कोई मरने की हालत में है तो फॉर्म भरना जरुरी है क्या. हे असले प्रश्न विचारतायत की तुम्ही अफिडेव्हिट देणार का पहिले ते सांगा, किंवा अगदी अँकर म्हणून तुम्ही प्रश्न पहिल्यांदा विचारला हा, किंवा तुम्ही कोर्टात का जात नाही का. म्हणजे बेसिक ही तर गोष्ट माहिती पाहिजे ना तुम्हाला की 45 दिवसानंतर कोर्टात जाता येत नाही, इलेक्शन पिटिशन फाईल करता येत नाही. कदाचित आपल्याला अँकर म्हणून ते माहिती मग केवळ नाही, मग केवळ पत्रकार परिषदा घ्यायच्या आणि मग मीडिया ट्रायल करायची. बोलू मी असं तुमच्यासाठीच प्रश्न आहे हा. तुम्ही ज्या वेळेला प्रश्नचिन्ह उपस्थित करतात त्याच प्रश्नाला मी दिलेलं उत्तर आहे. मी प्रश्नचिन्ह उपस्थित करत नाही, मी कायद्याची लिगल पोझिशन सांगतोय, आपल्याला कल्पना नाहीये, मी लिगल पोझिशन सांगतो आहे. आणि पत्रकार परिषद घ्यायची नाही, लोकांसमोर जायचं नाही, हे काम प्रधानमंत्र्यांचं आहे. उलट विरोधी पक्षनेता पत्रकार परिषद घेतो याचं तुम्हाला कौतुक वाटलं पाहिजे, तुम्ही अभिनंदन केलं पाहिजे की या देशातला कुठला तरी व्यक्ती असा आहे जो संवैधानिक घटनात्मक पदावरती बसून पत्रकार परिषद घेतोय. मला एका गोष्टीचा खूप आनंद झाला की आज ह्याचे निवडणूक आयोगाचे जे प्रवक्ते आहेत शिवराज कुलकर्णी सर यांनी आज अनुराग ठाकूरांनाही खोटं ठरवलं. हे फार बरं केलं त्यांनी, कारण की अनुराग ठाकूरांनीही तेच आरोप केले जे राहुल गांधींनी पहिल्या पत्रकार परिषदेनंतर केले होते. मात्र निवडणूक आयोगाचे प्रवक्ते म्हणून आल्यानंतर शिवराज कुलकर्णी सरांची भाषा आणि त्यांची भूमिका बदलणं खूप स्वाभाविक आहे, कारण की अनुराग ठाकूर आता बाहेर निघालेले आहेत. पण गंमत अशी आहे की थोड्या वेळापूर्वी तुमच्या चॅनलवरती बोलत असताना भारतीय जनता पार्टीच्या विजयी आमदारांनी सुद्धा सांगितलं की आम्ही पण तक्रार केली होती. आता ऑब्जेक्शन जर निवडणूक आयोगावरती आहे, निवडणूक आयोगाच्या विरोधात 45 जाता येत नाहीये, 45 दिवसानंतर कोर्टात जाता येत नाही, हा जर नियम आहे तर विरोधी पक्ष नेत्यांनी काय करायला पाहिजे असं तुम्ही सांगताय, तुम्ही सजेस्ट करताय. म्हणजे काय राजकीय त्यांच्याकडे लोकशाही मार्गामध्ये दुसऱ्या काय हत्यार, ज्याला आपण आयुध म्हणतो, अनंत कळसे सरांना हा शब्द माहितीये किंवा ज्यांनी विधानसभा कव्हर केली आहे त्यांनाही माहिती असेल आपल्याकडच्या पत्रकारांना, की लोकशाहीतलं मग आयुध तुमच्याकडे का शिल्लक राहतं. मी माझे मुद्दे संपवतो आहे. सगळ्यात महत्वाचं जे मला सांगायचं होतं की एक अत्यंत चुकीचं आणि खोटं रेकॉर्डला शिवराज कुलकर्णींनी नेहमीप्रमाणे आणलं. त्यांनी राहुल गांधींचे एक वाक्य, स्वतःच्या मनाचं एक वाक्य टाकून जोडून टाकलं. राहुल गांधींनी असं म्हटलं, माझं काम लोकशाही वाचवण्याचं नाही, हे बरोबर आहे, राहुल गांधी म्हणले. आणि दुसरं वाक्य शिवराज कुलकर्णी स्वतःच्या मताने जोडून टाकलं, आरोप करायचा आहे असं राहुल गांधी म्हटले नाही. रेकॉर्डला चूक असू नये, कारण की भारतीय जनता पार्टी असेच काहीतरी फॉल्स रेकॉर्ड क्रिएट करतं आणि ही लढाई जी आहे ही फॉल्स रेकॉर्ड क्रिएट करण्याचीच आहे, मग ती मतदार याद्यांमधली असो किंवा माध्यमांमधली असो. राहुल गांधी असं म्हणाले की लोकसभेचा विरोधी पक्षनेता म्हणून व्यवस्थेमध्ये पार्टिसिपेट करण्याचं माझं काम आहे आणि ही जी त्यांची भूमिका आहे ही राज्यघटनेला धरून आहे. अर्थात शिवराज कुलकर्णींना मुळात राज्यघटना मान्य नसेल कदाचित, म्हणून त्यांची ही भूमिका असेल, ही आपण समजू शकतो. एक गोष्ट मला फक्त खूप आनंदाने सांगणं आवश्यक वाटतंय, मी तेवढी सांगतो आणि थांबतो. वोट चोर गद्दी छोड हा जो नारा आहे ना, हा सध्या देशामध्ये घुमतो आहे आणि त्याचं समर्थन कुठलाही विवेकी माणूस करेल. विकृत आचरण असणाऱ्या पक्षांची लोकांना तर हे चूकच वाटेल, कारण की सत्ता जाणं कोणाला आवडत असतं, सत्ता जाणं कोणाला आवडतं. हे जे चोरीच्या सत्तेने विकृत आचरणाने बसलेत ना, एक गोष्ट शिवराजजी मी आपल्याला खूप विनम्रतेने सांगतो. आपण असं म्हणालात की राहुल गांधी म्हणाले की लोक दांड्यानी मारतील. माझं असं म्हणणं आहे, राहुल गांधींनी जे म्हटलं ते एक वेळ बाजूला सोडा. तुम्ही अशी कृती का करता की लोक तुमच्या मागे दांडे घेऊन लागतील. तुम्ही वोट चोरणार, तुम्ही बलात्कारी लोकांना तुमच्या पक्षात घेणार, तुम्ही भ्रष्टाचारी लोकांना घेऊन सरकार बनवणार, तुम्ही सरकार टॉपल करणार, तुम्ही मणिपूरच्या महिलांची धिंड निघत असताना तिकडे वळून बघणार नाही. मग जर लोक म्हणले वोट चोर गद्दी छोड, तर चूक काय आहे. आणि असले भ्रष्ट विकृत मनोवृत्तीचे, विकृत मानसिकतेची माणसं जर सत्तेत बसवून ठेवली असतील तर हे म्हटलंच पाहिजे, वोट चोर गद्दी छोड. शिवराजजी तुम्हालाही सांगतोय, वोट चोर गद्दी छोड. शिवराजजी उत्तर देतील यावरती?
अपेक्षित आहे. कुठल्या पक्षाचे होते आता बोललेले? कुठल्या का असे ना कुठल्या भारतीय पक्षाचे नागरिक होते? शिवसेना समर्थक आहेत ते. अच्छा 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 अच्छा. संजय राऊतांचे शिष्य असल्याचं दिसून राहिले ते. आणि ते उद्धव बाळासाहेब ठाकरे, जसं उद्धव बाळासाहेब ठाकरे नेहमी असंबद्ध बोलतात. जयजी मी बोललोय, जयजी मी तुमच्या बोलण्यामध्ये बोललो नाही. बालाजी आपल्याकडे येतोय, आपण सुविद्य देवरामजी आपल्याकडे येईल. आपण सुविद्य असल्याचा आव्हान बोलतात ना, मग शांत बसा. आता सुविद्य असल्याचा आव्हान बोललात ना आपण फार शांत बसा. शांत बसा, शांत बसा. अहो संजय राऊतांचे शिष्य होतात. शांत बसा. कुलकर्णी उर्मटपणे बोलू नका. कुलकर्णीजी उद्धट आणि उर्मटपणे बोलू नका. संघाचे संस्कार नाहीयेत का तुमच्यावरती काही? कुलकर्णीजी उद्धटपणे बोलू नका. हो, नीट बोला. संघाचे संस्कार पाळा. संघ संस्कार देत नाही का तुम्हाला काही? तुम्ही राहुल गांधीचे संस्कार पाळा खोटं बोलण्याचे. आणि तुम्ही कालवा करू नका. कुलकर्णीजी कालवा करू नका, उत्तर द्या. विशाल सरी अशी चर्चा होणार आहे का? मला आपल्याला आणि बालाजी गाडे, मला आपल्याला दोघांनाही पुन्हा संधी द्यायची आहे. शिवराय कुलकर्णींचं उत्तर आपण आधी पूर्ण होऊ द्या. शिवरायजी बोला. राहुल गांधी सारखं खोटं बोलू नका. त्यांना बंद करा. कुलकर्णी ही सुपेरियरिटी कॉम्प्लेक्स आहे तुमच्यात, हा बंद करा पहिल्यांदा. शिवरायजी नीट बोला, नीट सांगा. नीट कुलकर्णी सत्तेची मस्ती आल्यासारखं तुम्ही बोलू नका. कुलकर्णीजी तुम्ही सत्तेची मस्ती वाटतं की चर्चेची वेळ आपण मुख्य मुद्द्यांकडे वळून त्या संदर्भातल्या चर्चेकडेच पुन्हा एकदा वळणार आहोत. खरं तर ज्यावेळेला निवडणूक आयोग असेल किंवा निवडणूक आयोगासारख्या इतरही ज्या यंत्रणा आहेत त्यांच्याच कार्यपद्धतीवरती प्रश्नचिन्ह विरोधकांकडून उपस्थित केले जातात, त्यावेळेला खऱ्या अर्थानं सत्ताधाऱ्यांवरती काही प्रश्न उपस्थित होतात, सत्तेवर प्रश्न उपस्थित होताना दिसतात. मात्र त्याच अनुषंगानं या चर्चेच्या अंती जात असताना सर्व मान्यवरांकडे मला जायचं आहे आणि सुरुवात शिवरायजी मी आपल्यापासून करेल. शिवरायजी, एका बाजूला मोठे मोठे प्रश्न उपस्थित झाल्यानंतर येत्या काळातील सर्व निवडणूक आणि निवडणूक यंत्रणांवरती प्रश्न उपस्थित राहतील, याचं समाधान मतदारांना तरी मिळणार आहे का पुढच्या काळातील निवडणुकांना सामोरं जाण्याआधी? शिवरायजी. 100% मतदारांना याचं समाधान मिळणार आहे. याचं कारण आहे की मतदारांना दिसत आहे की जे कोणी मीडिया समोर येऊन आरोपांची फायऱ्या झाडतात ते मात्र कुठल्याही त्याचा ज्याला कायदेशीर त्याचा जो उपयोग करायला पाहिजे तो न करता व्यवस्थांमधले दोष दूर करायचे असतील तर त्यांनी समोरून या विषयावर लढलं पाहिजे. पण त्यांना लढायचं त्यांना आरोप करायचे. आणि ही सगळी तयारी आहे बिहारच्या पराभवाचं खापर फोडण्याची. आपण बघितलं असेल पहिले ईव्हीएमच्या नावाने ओरडले. ईव्हीएमचा हात धरू शकत नव्हते. ईव्हीएमच्या नावाने ओरडणं बंद केलं. आता मतचोरीचा नवा आरोप आहे. तर या आरोपांना जनतेला समजतं की कोणत्या आरोपामध्ये किती तथ्य आहे. मी तुम्हाला पुन्हा एकदा विषयाची अत्यंत जबाबदारीपूर्वक सांगतो की मी माझ्या पहिल्या वक्तव्यावर पुन्हा ठाम आहे की त्यांना अराजक उभं करायचं आहे. आज त्यांचं ट्विट आहे की भारतातली जी झेन झेड आहे, जी नव जनरेशन आहे विद्यार्थ्यांचं आणि युवकांचं, हे नव जनरेशन आता क्रांती करेल. हे नव जनरेशन रस्त्यावर उतरेल. हे नव जनरेशन मतचोरी थांबेल. अहो तुम्ही थांबवू शकता जर मतचोरी असेल. आता मला त्यांनी सांगितलं की मी यांच्यावर ताण केली, मी त्यांच्यावर ताण केली, मी त्या अनुराग ठाकूरांवर ताण केली. त्यांचं त्यांना माहिती. आम्ही बोललो काहीतरी, आमची मानसिकता एकच आहे. आम्ही सरळ स्वच्छ आहोत. पण आता तुम्ही जे नेपाळमध्ये घडलं, जे अन्य देशांमध्ये घडलं, संजय राऊतांचे ट्विट तुम्ही बघितलं असेल. संजय राऊतांना असं कुठेही घडू शकते, इथेही घडू शकतं. आज राहुल गांधी त्या दिशेने चाललेले आहे. त्याच्यामुळे यांना खरंच या देशातल्या व्यवस्था नीट करायच्या आहे, यांना प्रामाणिकपणे काम करायचं आहे की यांना अराजक उभं करायचं आहे. या तऱ्हेचा कंपू जमा करून एका सुरात एका तालात बोलणाऱ्यांचा कंपू तयार झालेला आहे. पराभव यांना पचत नाही आणि जेव्हा पराभव होतो तेव्हा कुठल्या तरी यंत्रणेवर न्यायालयावर ताशेरे उडून झाले. बरं शिवराजी, तुम्ही उपस्थित केलेल्या प्रश्नाचं थेट उत्तर बालाजी गाडे. माफिया मागतात. नाही ऐका ना, नंतर माफिया मागतात. किती वेळा माफिया मागितल्या गेल्या. त्या माफिया मागितल्यानंतर आता मतचोरीचा नवा विषय आणला. त्या एका सिनियर पत्रकारांनी त्याला प्रश्न विचारला की तुम्ही का जात नाही न्यायालयामध्ये? तुम्ही न्यायालयात गेलं पाहिजे. निवडणूक आयोगाला समोर जाऊन जाब विचारला पाहिजे. तिथे हिंमत नाही आहे.
तिथे जाण्याची तयारी नाही. का जाण्याची तयारी नाही? बालाजी गाडे उत्तर देतील. नॅरेटिव्ह सेट करत वेळेची कमतरता आहे शिवरायजी, म्हणून मी थोडं माफ करा, थांबवतो आपल्याला. बालाजी गाडे बोला. हा, तर सगळ्यात महत्वाचं ही भारतीय जनता पक्षाची विकृत मानसिकता आहे. एक लक्षात घ्या, भाजपनं संसदेमध्ये एक जुलमी कायदा आणला, ज्या कायद्यामध्ये त्यांनी अशा प्रकारची नोंद केलेली आहे की भारताच्या निवडणूक आयोगाच्या आयुक्तांच्या विरोधामध्ये कुठलाही आरोप करता येणार नाही. याच्या पुढे जाऊन जे काही व्हिडिओ होते मतदान करते वेळेस ते सगळे डिलीट करण्यात आले आणि या देशाच्या लोकशाहीची हत्या केली. कुलकर्णी या ठिकाणावरती जे उद्धटपणे बोलतायत ती सत्तेची मस्ती आहे, त्याच्या पलीकडे दुसरं काहीच नाहीये. मला हे सांगायचंय, अराजक आणि विकृती हे शब्द कुलकर्ण्यांच्या तोंडामध्ये शोभत नाही, कारण ज्या संघ आणि भाजपमधनं ते आले त्या संघ आणि भाजप हा मुळातच विकृत विचारधारेवरती उभा आहे. आणि महाराष्ट्रामध्ये आज जे काही ओबीसी मराठा, त्याचबरोबर जे काही बंजारा आदिवासी, धनगर आदिवासी हे जे काही वाद उभे केलेले आहेत त्याच्या पाठीमागे खुद्द फडणवीस आहेत आणि हे महाराष्ट्र अराजकामध्ये मध्ये बोलू नका कुलकर्णी, तुम्ही मध्ये बोलू नका, कुलकर्णी मध्ये बोलू नका, मध्ये बोलू नका, कुलकर्णी मध्ये बोलू नका, तुम्ही मध्ये बोलू नका, मध्ये बोलू नका, तुम्ही कुलकर्णीजी बंद करा. ही उद्धव तुम्ही बोलताय, उद्धटपणे या ठिकाणी बोलू नये अशी मान्यवरांना विनंती आहे, कारण महाराष्ट्रासमोर आपापल्या पक्षाची बाजू मांडण्यासाठीचा हा मंच आहे. कुलकर्णीजी नीट बोलायचं, तुम्ही बोला. बरं, माझं एक गावगुंड नाही स्पष्ट मत आहे. देवराज भुमरे, मी आपल्याकडे पुन्हा एकदा येईल. देवराजजी, आज झालेल्या आरोप प्रत्यारोपांमध्ये राहुल गांधींनी नाव घेतल्यानंतर राजुऱ्याचं नाव अवघ्या देशभर या क्षणाला चर्चिलं जात आहे. काय त्या ठिकाणच्या नागरिकांची एकंदरीत बाजू आहे, काय त्या नागरिकांना त्या ठिकाणी वाटताना दिसतंय, हे जर एक प्रातिनिधिक उदाहरण असेल तर मात्र देशभराच्या निवडणूक आणि निवडणूक प्रक्रियांवरती प्रश्नचिन्ह उपस्थित होतं. देवराजजी, बालाजी, मी आपल्याकडे येईल पुन्हा एकदा, मला प्रत्येकाला संधी द्यायची. देवराजजी, मला कंप्लेंट तरी करू द्या सर. असं नाही, मला कंप्लेंट करू द्या, विनंती. बालाजी, मग माझं म्हणणं आपण मूळ मुद्द्यावरती बोलूयात, कारण एकमेकांना क्रॉस चेक करण्यामध्ये आपल्या कार्यक्रमाची वेळ जातीये. बालाजी बोला, थेट मुद्द्यावर बोला. राहुल गांधींनी थेट मुद्द्यावरती बोलतोय की राजुरा मतदारसंघामध्ये जे काही 6,850 मतं आहेत त्या मतांच्या संदर्भानं जर काँग्रेसने तक्रार केली आहे आणि भाजपचे आमदार म्हणतायत की आम्ही तक्रार केली आहे, दोघांनी तक्रार केल्यावरती निवडणूक आयोग जर उत्तर देत नाहीये, याचा अर्थ इथं मतचोरी झालेली आहे आणि ही मतचोरी करूनच त्यांना अनेक जागा निवडून आलेल्या आहेत. अगदी राजुऱ्याचे आमदार सुद्धा मतचोरी करूनच निवडून आलेले आहेत. देवराजजी यांच्याकडनं उत्तर घेऊया, गंभीर आरोप करताय आपण बालाजी गाडे. देवराज भुमरे बोला. काय केलं? जयजी येतो. 850 मध्ये समाविष्ट झाले. अरे ती मतं समाविष्ट त्याच्या व्यतिरिक्तच काय भोमळे साहेब 12,000 मतांचं काय बाकीचं? एक लक्षात घ्या, एक मिनिट, भोमळे साहेब तुम्हाला सांगतो, खोटं तुम्ही बोलताय, एक लक्षात घ्या, तुमच्या इकडे राजुऱ्याच्या अनेक बूथवरती डुप्लिकेट मतं तुम्ही आणले. भोमळेजी, तुम्ही तोतया मतदार आणले, डुप्लिकेट मतदार आणले आणि वोट चोरी करून तुम्ही निवडून आला. भोमळे, तुम्ही मतचोरी करून निवडून आलेला आहात, तुम्ही मतचोरी करून निवडून आलात, तुम्ही मतचोर आहात, वोट चोर आहात, तुम्ही मतांची चोरी केलेली आहे आणि आता तुम्हाला झोंबतंय, राजुऱ्यातील जनतेची मान झाला का त्या संदर्भामध्ये राजुऱ्याचे जे त्या ठिकाणचे मतदार आहे, त्या ठिकाणचे उमेदवार आहेत, ते काय करतात त्याकडे देखील आपण जाऊयात. चेतनवाडी, मला जाता जाता फक्त एक प्रश्न विचारायचा आहे. पुढच्या निवडणूक काळापर्यंत तरी निकाल लागावा असं आपल्याला वाटतं का? अगदी एका वाक्यात. जयेशवाणी. विशाल, फक्त एक रेकॉर्डला चूक नको. मी जे वारंवार सांगतो ना, भारतीय जनता पार्टी खोटारड्यांचा पक्ष आहे. आजचं राहुल गांधींचं ट्विट फक्त वाचून दाखवतो, म्हणजे शिवराज कुलकर्णी किती खोटारडे आहे हे लोकांसमोर येईल. देश के युवा, देश के स्टूडेंट, देश की जनरेड संविधान को, अरे ऐसा ना, संविधान को बचाएंगे, लोकतंत्र की रक्षा करेंगे और वोट चोरी को रोकेंगे. मैं उनके साथ हमेशा रहूंगा, खड़ा रहूंगा. संविधान वाचवणारी माणसं
काही वाचवणारी माणसं यांच्या दृष्टीने अराजक माजवणारी आहेत. अराजक तर तुम्ही देश ऑलरेडी अराजकावर उभा केलाय कुलकर्णी. या देशाला अराजकामध्ये कुलकर्णी तुम्ही उभं केलेलं आहे. देशाई कुलकर्णीजी तुम्ही अराजकावरती उभं केलंय, अराजकावर उभं केलेलं आहे. राजकीय पक्षांचे प्रतिनिधी वेळोवेळी आपापली बाजू मांडताना दिसत आहे. अनंत कळसे सर, कधीपर्यंत निकाल येईल? निवडणूक आयोग यावरती काहीतरी बोलणार का, जेणेकरून मतदारांचा आणि राजकीय पक्षांचा त्यावरती विश्वास बसेल? अनंत कळसे सर, एका वाक्यात. मगाच सांगितल्याप्रमाणे आयोगाने जर याचे पुरावे दिले असेल आयोगाला, तर त्याची निश्चित चौकशी निष्पक्ष यंत्रणेकडून आयोगाने करावी, असं या बाबतीत मला एका वाक्यात सांगायचं. बरोबर आहे. निवडणूक आयोग आता तरी चौकशी करणार का? संपूर्ण देशभरातील सत्य परिस्थिती सगळ्यांसमोर मांडणार का? याकडे आपल्या सगळ्यांचं लक्ष असेलच. धन्यवाद अनंत कळसे सर, बालाजी गाडे पाटील, शिवराय कुलकर्णीजी, जयेश वाणी, सुभाष धोटेजी आणि देवराज भोंगळे. आपण या चर्चासत्रात आमच्यासोबत जोडला गेलात त्यासाठी. आजच्या न्यूज प्लॅनेटमध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी पाहायला विसरू नका लोकशाही मराठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.